नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वर्ध्याचे नितेश कराडे यांना ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक. बातम्या आधी बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे गटाचे कार्यकर्ते नितेश कराडे प्रवक्ता यांना अटक केलेली आहे. गुरुवारी पहाटे सुमारास अमरावती येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कराडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करीत काहींनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे नितेश कराडे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अमरावतीतून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र किती निकृष्ट दर्जाचे झालेले आहे हे आता सध्या पाहायला मिळत आहे. जिकडे तिकडे पेपरफुटी, परीक्षा घोड, त्यानंतर आता बोगस पदव्यासुद्धा विद्यापीठातून मिळत असल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. नामांकित विद्यापीठाचे नाव त्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, श्रीधर युनिव्हर्सिटी, गोंडवाना युनिव्हर्सिटी, छत्रपती शाहू महाराज युनिव्हर्सिटी कानपूर. राज्यभरात पेपरफुटीच्या घटनावरून संतप्त व्यक्त होत असताना दर्गापूर परिसरात बोगस पदवी रॅकेट उघडकीस आलेले आहे. यातील 2 आरोपी फसवणुकीचा बनावट कागदपत्र तयार करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 4 गुणपत्रिका या पदव्या तपासणीसाठी संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविण्यात आलेले आहे. तरी त्यांनी नेमके किती बोगस पदव्या आणि गुणपत्रिका वाटप केल्या याविषयी कसून तपासणी पोलीस करीत आहे. आरोपी परिमल गौरकर याने कुणाला नोकरी मिळवण्यासाठी, प्रवेशासाठी आणि प्रमोशनसाठी पदवी, डिप्लोमा, TC व गुणपत्रिका लागत असल्याच्या संबंधिताकडून गरजेनुसार 5 ते 10 लाख रुपये घेऊन आपण ही प्रमाणपत्र तयार करून देतो अशी कबुली दिल्याचे तक्रारीत वैभव माशिरकर यांनी म्हटलेले आहे. वैभव माशिरकर आणि परिमल बाबूराव गौरकर अशी आरोपीची नावे आहे. सोनुले हा एजंट असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. गौरकर हा फरार आहे. याविषयीच्या तक्रारी वैभव गणपतराव माशिरकर यांनी दर्गापूर पोलिसात दिलेल्या आहे. चंद्रपूर शहरातील तुकुम येथील चिंतामण अपार्टमेंटमधील वैभव हे एक खाजगी कंपनीत कार्यरत आहे. त्यांच्याच परिसरात राहणारा गौरकर याने जानेवारी 2026 मध्ये वैभव यांना फोन करून एक पिशवी घरात सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते. शेजारी असलेल्या माशिरकर यांनी ती पिशवी ठेवली. त्यानंतर काही दिवसांनी गौरकर याने त्या पिशवीतून काही प्रमाणपत्रे काढून नेली. पुन्हा काही दिवसानंतर तो आणखी प्रमाणपत्रे नेण्यासाठी आला असताना वैभव यांनी या कागदपत्राबद्दल विचारणी केली. त्यावेळी गौरकर याने 5 ते 10 लाख रुपये घेऊन आपण ही प्रमाणपत्रे तयार करून देत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वैभव यांनी त्या पिशवीची पाहणी केली असता सर्व प्रमाणपत्रे विद्यापीठाची बनावट शिक्के आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून ती तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे अनेक खाजगी तसेच शासकीय नोकऱ्या मिळवून शासन व कंपन्यांची मोठी दिशाभूल आणि फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. बनावट कागदपत्रे, सेमिस्टरच्या गुणपत्रिका, पदविका प्रमाणपत्रे, मायग्रेशन सर्टिफिकेट अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीच्या पदव्या प्रमाणपत्रे दिल्याचे या बोगस जप्ताबंद. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक कृषी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.